आवाज आपकी, खबर हमारी। आप देख रहे हैं न्यूज 24 उल्लासनगर। विकसित भारत संकल्प यात्रा के दूसरे चरण का शुरुआत शुक्रवार से कल्याणपुर व आई वार्ड के अशेले गांव में शिविर लगाकर किया गया। सरकारी योजनाओं की जानकारी लाभार्थियों तक पहुंचाने के लिए स्टॉल लगाए गए ताकि लोगों को सुविधा मिल सके। मनपा आयुक्त डॉक्टर इंदुरानी जाखड़ ने प्रारंभ में सरकार की सुसज्जित वैन पर लगे सूचना पटल का अनावरण किया और सभी के साथ विकसित भारत संकल्प यात्रा की शपथ ली। इसके बाद उन्होंने शिविर में लगे स्टॉलों का निरीक्षण किया। उन्होंने सभी सरकारी योजनाओं के स्टॉलों का निरीक्षण कर स्टॉल धारकों से जानकारी लेते हुए लाभार्थियों से बातचीत भी की। विकसित भारत संकल्प यात्रा वैन मनपा को उपलब्ध करा दी गई और अगले 3 दिनों में मनपा क्षेत्र में अलग अलग स्थानों पर शिविर लगाए जाएंगे। आयुक्त डॉक्टर इंदुरानी जाखड़ ने बताया कि इन योजनाओं को नागरिकों से अच्छा प्रतिसाद मिल रहा है। इस अवसर पर मनपा के अतिरिक्त आयुक्त मंगेश चितले, उपायुक्त दरिश्रील जाधव, संबंधित वार्ड के पश्चिम आयुक्त हेमा मुंबुरकर, पूर्व नगर सेविका इंदिरा तरे, नितिन तरे, अंकुश कडू सहित अन्य अधिकारी और नागरिक बड़ी संख्या में उपस्थित थे। आज आपल्याकडे विकसित भारत यात्रा अंतर्गत टप्पा 2 मध्ये वॅन प्राप्त झालेली आहे आणि पुढील 3 दिवसांमध्ये आपल्याकडे वेगवेगळ्या ठिकाणी कॅम्पचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यामध्ये प्रामुख्याने आपले आयुष्मान भारत, आपली स्वनिधी स्कीम आणि इतर गव्हर्नमेंटचे जे योजना आहेत त्यांचा जास्तीत जास्त फायदा आपण लोकांपर्यंत कसा पोहोचून देऊ शकतो याच्यासाठी नियोजन केलेलं आहे आणि याला उत्तम प्रतिसाद लोकांकडून भेटलेला आहे। पर्टिक्युलरली आपण इकडे हेल्थ कॅम्प ठेवलेला आहे आणि मला वाटते सध्या आपलं व्हायरल फीवर इत्यादी NCD स्क्रीनिंग या अनुषंगाने खूप लोक इथे जमा झालेले आहे आणि त्या कॅम्पचा फायदा घेत आहेत। आयुष्मान भारत कार्ड एक खूप महत्त्वाचा कार्ड म्हणून आपण इथे ठेवलेलं आहे आणि आता जे लोक येत आहेत त्यांच्याकडे फक्त त्यांचा आधार कार्ड, रेशन कार्ड या आधारावर आपण इथेच त्यांना रजिस्ट्रेशन करून देतो आहे आणि वेळेप्रमाणे ते डिजिटल कार्ड आमच्या आशामार्फत लोकांपर्यंत पोच करता येते।